लोकमान्य टिळक भाषण 2025. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे बाळ गंगाधर टिळक हे नाव आहे. त्यांच्या जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावात झाला. टिळकांचे खरे नाव केशव असे होते, पण घरात त्यांना सगळेजण बाळ नावाने हाक मारायचे. तेच नाव पुढे लोकप्रिय झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते, तर आईचे नाव पार्वतीबाई टिळक होते. लहानपणापासून टिळक अभ्यासात प्रचंड हुशार होते. त्यांना गणित हा विषय खूप आवडायचा. लहानपणापासून टिळक स्पष्ट वक्ते आणि करारी होते. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्यावर त्यांची टरफले वर्गातच टाकून ठेवली. गुरुजींना वाटले ती शेंगाची टरफले टिळकांनी टाकली असावी, त्यामुळे त्यांनी त्यांना सर्व टरफले उचलायची शिक्षा दिली. गुरुजींना वाटले ती शेंगाची टरफले टिळकांनी टाकली असावी, त्यामुळे त्यांनी त्यांना सर्व टरफले उचलायची शिक्षा दिली. पण टिळकांनी गुरुजींना स्पष्टपणे सांगितले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. नेहमी खरे बोलण्याचा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला. पुढे टिळक वकिलीच्या परीक्षेत पास झाले. त्यांना व्यायामाची तसेच खेळाचीही आवड होती. कुस्तीचा रोज सराव केल्यामुळे तसेच दंड बैठकांसारखे व्यायाम केल्याने त्यांची तब्येत ठणठणीत होती. शिक्षणाचे महत्त्व ओळखून 1980 मध्ये टिळकांनी काही मित्रांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात टिळकांचे खूप मोठे योगदान आहे. होम रूल चळवळीची मुहूर्तमेढ टिळकांनी फिरवली. केसरी आणि
मराठा ही वर्तमानपत्रे त्यांनीच सुरू केली. या वर्तमानपत्रांमधून ते इंग्रजांच्या कारभाराविषयी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करायचे. कदाचित याच कारणामुळे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. टिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले, पण भारत मातेसाठी त्यांनी ती शिक्षा हसत हसत भोगली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. आज आपण सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करतो. हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरू केले होते. सार्वजनिक उत्सवामुळे लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते. हे लक्षात घेऊन त्यांनी हे उत्सव सुरू केले. लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. टिळकांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपणही चांगले शिक्षण घेतले पाहिजे. तसेच देशावर प्रेम करून देशांच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा.